आज आपण भरलेली शिरोळ्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया. तर शिरोळी पहिल्यांदा धुवून सोलून त्याच्यानंतर त्याचे 2-2 इंचाचे पीस कापून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे 4 कट मारून घ्यायचे. आता मसाला पाहूया. तर गूळ, टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, मीठ, लसूण, अद्रक, मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव व्हायला पाहिजे. आता हा मसाला आहे आपल्याला शिरोळ्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे. मसाला भरून झालेला आहे. आता फोडणी देऊन घेऊया. तर तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकायचं आहे. भरलेली शिरोळी याच्यामध्ये टाकायचे आहेत. वरून झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं. त्याच्यानंतर झाकण काढून पलटी करून घ्यायचं आहे. आता आणखीन एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो ना एकदम बारीक कापून घ्यायचं म्हणजे भाजी छान बनते. आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आणि 10 मिनटात ही भाजी तयार होते आणि खूप छान लागते.